Look at the scene. Woo! Awesome view, man. कडक. हे बघा, इथे बायकर थांबले सगळे आणि मी थोडासा पाठीमागे थांबलोय आणि व्ह्यू बघा काय ऑसम दिसतोय, घाटामध्ये आहे. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता सकाळचे वाजले 5:30 आणि लाईनअप झालेत बाईक आपल्या इथे. माझं घर आता फायनली बंद केलं आहे मी आणि अनिकेत परत ग्रीन बीस्ट, चार्ली आणि ब्लॅक पॅन्थर अशा गाडी लाईनअप झाले आहेत. आता इथून आम्ही निघतो आहे. कुठल्या मार्गे रुपेश? राधानगरी मार्गे जातो आहे, दुसऱ्या रूटने जातो आहे. थोडंसं फोंडा घाट मार्गे जायचा प्रयत्न आहे कोकणामध्ये, तिथून मुंबईला जाणार आहे. कापशीतून इथून बाहेर पडलो आणि आता आदमापूर रोड चालू झाला आहे. आदमापूर रोडला लागलो आहे आणि इथे छोटासा एक ब्रेक घेणार आता. मोंगळे मेंगाणे गुळाचा चहा म्हणून शॉप आहे. त्या शॉपमध्ये गाड्या लाईनअप आहेत आपल्या. टी ब्रेक, लेट्स गो. हे का मित्रांनो, मिलिंदला भेटली शेकोटी आणि पळत सुटला शेकोटीसाठी. एवढी थंडीची हुडहुडी भरली की बाईक इथे थांबल्या आपल्या आणि इथून मिलिंद धावत गेला. शेकोटी दिसली. हो हो आजी, थँक्यू. त्या आजी दिस आजीना खरंच आपली काळजी होती. आजी, थँक्यू आजी. काय नजारा आहे, वा, एक नंबर. मी पण थोडीशी मजा घेतो, शेकोटी करतो, नंतर भेटतो. बाय. बघा बघा मित्रांनो, लुक ॲट दिस. आणि पाठी बघा आपल्या सूर्यकिरण येतच आहे वरती. What a journey till now. Just looking like a wow. बघा मित्रांनो, गाडी इथे मुखाने कसं ऑरेंज लेअर झाला आहे, मस्तच. ही जी ऑरेंज लेअरची मजा आहे ना सकाळी सकाळी बघायची, ती माझ्या दृष्टिकोनातून तर मला खूप आवडते. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा मला. एकच नंबर. व्हॉट अ व्ह्यू, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. थोडं मी पुढे येतो, तुम्हाला धुकं पण दाखवतो. ह्याला म्हणतात प्रॉपर गाडी येते मित्रांनो बाहेरून, लक्ष द्या. गेली गाडी, पाठून गाडी आहे काय? हो हो, ऑसम. एक
ते माहिती आहे सूर्य ना पाठचा दिसतंय मला, पण पाण्यावरची सॉलिड वाटते मला हे बघा. पाणी एवढं मस्त कमी आहे बघा. मित्रांनो काय सीन आहे, पाण्यामध्ये पोहत आहेत लिटरली ते बघा. आणि एवढं पाण्यावरती लेअर आहे लिटरली, तुम्हाला दिसतं नाही का माहीत नाही. ही जे नाही वाफ निघते पाण्यातून, थंडगार वातावरण आणि पाठचा सीन तर एकच नंबर आहे. थांबा. वू, लुक ॲट दिस, लुक ॲट दिस, ऑसम ग्रीन बीस्ट. 2 मिनटं. हां, वॉट अ व्ह्यू मॅन. सुंदर असा व्ह्यू विथ ग्रीन बीस्ट. गुड मॉर्निंग. वॉट अ व्ह्यू. आणि आदमापूरच्या रस्त्याने इथून आपण आलो आणि आता इथे एक मस्त टी स्टॉल भेटला आहे, शांतता भवन. आणि खरंच शांतता पाहिजे होती थंडीपासून. थंडीसाठी मी एक जुगाड केला होता. ग्लोव्ज घातले होते, ग्लोव्जच्या आतमध्ये हे नर्सिंग ग्लोव्ज घेतले होते, ते कामाला आले. आणि हाताचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून मी हा अजून एक जुगाड केला आहे. तो कशासाठी आहे ते मला तुम्ही कळवा, कमेंटमध्ये सांगा. हे स्पेशली का केलं आहे मी असं. फक्त अंगठा ओपन ठेवला आहे आणि ही 4 बोटं बंद आहेत ग्लोव्जमध्ये. काही ना तर सगळ्यांना कळालं असेल. सो आता लेट्स गो फॉर बटाटा भजी आणि बटाटा वडा. बॉडी थोडी वॉर्म होऊ दे. ट्रॅव्हलर इथे आपल्याला वरती जायचं आहे. मित्रांनो इथे पक्षी बघा किती हे छान पक्षी आहेत. बघा वेगळेच पक्षी आहेत. त्यांचे आवाज एवढे मस्त आहेत. हे बघा किती जमा झाले, बापरे मस्त. इथं आपली साळुंकी आहे, ही बघा इथं ब्लॅकमध्ये आहे ती दिसते तुम्हाला. इथं आपली साळुंकी आहे सिंपल. आणि हा बघा बघा, हो ट्रॅक्टरवाले तर सगळे उडाले. तेव्हा तेव्हा मातीमध्ये बघा, हे बघा बाबा इथलं पण एक आलं आहे. भजी आवडले वाटते. हा बघा किती छान आहे बघा, त्याचं ब्राऊन कलर एकदम मस्त आहे. हो पिल्लू आहे ते त्याला भरवते. ते बघा खायला मागते. छान असे पक्षी आहेत मस्त. थंडीपासून संरक्षण, थोडंसं सूर्याचं विटॅमिन D3 साठी सगळे जमा झालेत. आणि आजी आपल्यासाठी खास बटाटा भजी बनवत आहेत आणि वडे बनवत आहेत. छोटासा टी स्टॉल आहे त्यांचा. चला भजी तयार झालं की दाखवतो भजी कशी बनते मस्तपैकी गरम गरम. ही बघा त्यांनी तव्यामध्ये सोडली आहे. गरमागरम आस्वाद घेऊ चला. तर आता गरम गरम मिरच्या फ्राय झाल्यात. आणि काका तुमचं नाव काय? नंदकुमार पाटील. नंदकुमार पाटील आहेत. आणि आपण थांबलेल्या स्पॉटचं नाव काय? गैबी तिट्टा. नेबी गैबी टिट्टा असं या स्पॉटचं नाव आहे. आणि काकाने आता प्रिपरेशन चालू केलं आपल्या प्लेटचं. गरम गरम भाजी तयार झालेल्या आहेत. हे बघा. तर ह्या स्पॉटला तुम्ही कधी आलात तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. गरमागरम भजी खायला नक्की या. पहिली प्लेट आपली रेडी झाली. क्या बात. ते बघा मस्त गरमागरम भजी. ही आहे गरमागरम बटाटा भजी. अजून एक घ्या. अजून एक घ्या. या प्रकारे मस्त टेस्ट. गरमागरम खायला या भजी.
भजिया फोन मधून. Look at the scene. Woo. Awesome view, man. इथे बायकर थांबले सगळे आणि मी थोडा पाठीमागे थांबलोय आणि व्ह्यू बघा काय असं दिसतोय घाटामध्ये आहे.
तर आता फायनली मित्रांनो पोहोचलोय मी. तुम्ही पाहू शकता इथे पाटी कशेडी घाट, कोल्हापूर, इडदुगी टू कोकण असा प्रवास आम्ही केला ह्या वेळेला. आणि हलकर्णीमधून हायवेवरून न येता मी मित्राच्या ओपिनियनवरून एका दुसऱ्या रूटचा एक्सपिरियन्स घेण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला. एवढी थंडी मिळाली त्या रूटला मला की खूप मजा आली राईड करताना. आणि आता मोठा प्रवास करून कशेडी घाटाजवळ आलो आणि थोडा वॉटर ब्रेक साठी थांबलोय. कशेडी टर्नल पर्यंत येऊन पोहोचलोय. शेवटची गाडबेट, इन ऑर्बिट मॉल आणि भेटू मग. मस्त पिकनिक झाली, धमाल कडक. See you guys now.